कोपरगाव शहरात काही दिवसांपूर्वी नव्याने झालेल्या धारणगाव रोडचे काम निकृष्ट झाले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून करण्यात आला असून त्या निषेधार्थ आज मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने व नागरिकांच्या वतीने शहरातील पोस्ट ऑफिस नजीक धारणगाव रोडवर पडलेल्या धोकादायक खड्ड्याजवळ ठिय्या देत निषेध आंदोलन करण्यात आले आहे। सदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची योग्य पद्धतीने डागडुजी करण्यास नगरपालिकेने उद्यापासून सुरुवात न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे। दरम्यान सदर मागणीचे निवेदन नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी सदर ठिकाणी येत स्वीकारले आहे। रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यास येऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन उपमुख्य अधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले, युवक शहर अध्यक्ष नवाज कुरेशी, माजी नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार, अजित शेख, सतीश शेजवळ, सचिन गवारे, इम्तियाज अत्तार, संदीप कपिले, सागर लकारे, राजेंद्र आभाळे, दिनकर खरे, दिनेश गाडेकर, एकनाथ गंगुले, मनोज नरोडे, रवींद्र राऊत, रिंकेश खडांगळे, विलास आव्हाड, फिरोज पठाण, दिनेश संत, सचिन शिंदे, मयूर शिवदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामान्य जनतेला उत्तर द्यायचं जनता आम्हाला विचारते परंतु काय माहिती जसा रोड केला तसा चांगला झाला माहिती झालं मला एक गोष्ट सांग, येतं तुला मान्य ना मामू, एक मिनिट, येतं तुम्हाला मान्य ना 2 कोटी रुपयाचा रस्ता म्हणजे या रस्त्याला जो निधी भेटला आता भरघोस होता का नाही? ऐक ना, भरघोस होता का नाही? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे। 2 कोटी रुपयाचा निधी या शहराला आज आमदार आशुतोष दादांनी आणला, आज छोटा होता का मोठा होता? मला एक गोष्ट सांग, पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुमच्या ज्या काही तुम्हाला काय अडचणी होत्या तुम्ही नगरपालिकेला सांगायला पाहिजे होत्या, या सॉल्व्ह करायला पाहिजे होत्या। अजून डॅमेज झाला असता त्याच्यासाठी दोन्ही बाजूला म्हणणार, त्याच्यानंतर दोन्ही ज्या बाजूला आहे त्या माधव बागेपासून दोन्ही बाजूला पाईपलाईन आम्ही सुरू करू त्या वेळेला, एक जबाबदारी म्हणून। कारण आम्ही ऐका ना, इथं आपण जबाबदार नागरिक हे तुम्हाला खुलासा काय द्यायला, तुमचं आंदोलन तुमचं खुलासा काय तांत्रिक मधून त्याच्यानंतर ही पाईपलाईन विचारा। आता मला दुसरं कारण मावशी, तुम्ही दिवसभर इथं बसेल काय कंडिशन झालं, किती लोक पडले तुम्ही आता या गोष्टीला नगरपालिकेने लक्ष द्यायला पाहिजे कधी? नगरपालिका असेल नाही तर काय म्हणतो आता मला एक सांगणं, त्याचा प्रॉब्लेम असा झाला पूर्ण रस्ता एकही टाका पुढे डॅमेज भाऊ, फक्त इथं पाण्यामुळे इथं त्रास होतो, पोरी पडतात। आमच्या शाळेतून आली का नुकसान होते, मी पाठी घेऊन पडली रात्री मालाची। मग काय करायचं, व्यवस्थित केलाच नाही रोड अजिबात, जसा झाला तसा तो रोड केलाच नाही चांगला, लय नुकसान होते आमच्या जवळ, पोरी पडल्या शाळेच्या। मग काय करायचं आता, व्यवस्था करायची आहे रोडची काहीतरी। एक नागरिक म्हणून आपण एक नागरिक म्हणून आम्ही हे करतो, चांगली मागणी करतो आम्ही, चांगली राष्ट्राची मागणी करतो। आज धारणगाव रोडवरील जी रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आले। 1 वर्षापूर्वी साधारण आमदार आशुतोष दादा काळे यांनी या रस्त्यासाठी भरघोस निधी दिला 2 कोटी रुपयाचा, आणि 1 वर्षामध्ये या रस्त्याची पार दयनीय अवस्था झालेली आहे।
या कोपरगाव शहरामध्ये एक तर या टेंडर घेणाऱ्यांनी बिलो काम घ्यायचं आणि कोपरगाव शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे कोपरगाव शहरात चालू आहे. त्याचा प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही निषेध करतो. बिलो टेंडर भरायचं आणि रस्त्याची क्वालिटी पण खराब करून टाकायची. असा रस्ता जर झाला असेल तर हा रस्ता तुम्ही 2 कोटी रुपयाचा रस्ता तुम्ही स्वतः बघून घ्या. का या रस्त्याला काय दयनीय परिस्थिती. आता ह्या इथं त्या मावशी बसतात, त्यांनी सांगितलं रोज मुलं पडतात, रोज हे होतात. तर संबंधित ठेकेदाराची आज या ठिकाणी आमच्या आंदोलकामध्ये येऊन सांगतो का या ठिकाणी ड्रेनेज खराब आहे, ते पाईप लिकेज आहे. या गोष्टींनी सुद्धा म्हणजे वरतून चोरी आणि वरतून शिरजोरी करायची या गोष्टीचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो. आणि नगरपालिकेला आम्ही पुन्हा एकदा सांगतो की ह्या रस्त्याचं काम जर आज सकाळी जर म्हणजे उद्या सकाळी जर चालू नाही झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणातलं आंदोलन इथं छेडण्यात येईल. कोपरगाव नगर परिषद हद्दीतील धारणगाव रोड संदर्भात जे खड्डे पडलेले आहेत त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी जे धरणे आंदोलन केलं आहे त्यासाठी आम्ही इथं समक्ष पाहणी केली असताना खूप मोठे खड्डे पडलेले दिसून येत आहेत. सदरचे खड्डे लवकरात लवकर बुजवण्याच्या सूचना आपण त्या ठेकेदारांना आजच देऊ. तर त्यानुसार ते पुढचे काम साहेब आज त्या सूचना आम्हाला आज उद्या सकाळी काम चालू झालंच पाहिजे सूचना देतो. नाही तर आम्ही सगळे लोक इथं रोडवर बसू आता या भागातले सगळे. उद्या धरणे आंदोलन करू. नाराजी व्यक्त केली. संबंधित ठेकेदार देखील कारवाई करण्याची मागणी केली आंदोलकांनी. काय सांगणार? त्या नियमानुसार आपण कारवाई करून घेऊ त्यांच्यावर. तुम्ही टायमिंग किती देऊ शकता की वेळेचं बंधन आहे, वेळ काही देऊ शकता का तुम्ही? त्यांनी ते निवेदन दिलेलं आहे राष्ट्रवादी पक्षाने. नाही आजच त्यांना सूचना देऊ या संदर्भात. आम्ही काम करण्याबाबत आजच सूचना देऊ त्यांना.